सकाळी उठल्या-उठल्याच आहोंनी मला न आवडतं काम करायला लावलं. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली होती. झाडात न बघता माझ्या दिवसाची तर आजकाल सुरुवातच होत नाही. तर बघा खेळण्यामध्ये लावलेले जे मनी प्लांट होते ना, त्याला सुद्धा खूप बेबी प्लांट यायला लागले. त्यानंतर संडे असल्यामुळे आज सगळं निवांत कामं चाललेली होती. उठल्या-उठल्या इथे ब्रश वगैरे करून नंतर चहा वगैरे घेतला, अंघोळ केली आणि सगळ्यात शेवटी जे रविवारच्या दिवशी काम होतं ते म्हणजे देवपूजा. पण ते सगळ्यात अगोदर करून घेतलं. कारण ना देवांची वगैरे देवपूजा वगैरे झाली, की घर कसं प्रसन्न होतं आणि सगळ्या कामामध्ये उत्साहसुद्धा येतो. आणि आजकाल आता थंडीसुद्धा वाढायला लागलेली आहे, तर लवकरच जाग येत असते. पण तरी माझे सगळे निवांतच काम चाललेले होते. आज ना पोहे होते नाश्त्यामध्ये, पण त्याला कोथिंबीर नसल्यामुळे थोडंसं सुनं-सुनं वाटत होतं. तर आहोंना कांदा टाकून पोहे आवडतात आणि मुलांना माझे शेव वगैरे टाकून आवडत असते. तर बघा, न आवडतं काम म्हणजे ही जी साठलेली साय असते, ते मिक्सरमधून फिरून त्याचं लोणी बनवून तूप बनवायचं. तर हे बघा, ही ना माझी साधारणतः 13-14 दिवसाची साय साचलेली होती. तिला अगोदर मिक्सरमधून फिरून मस्त लोणी बनवलं. आता हिवाळा लागलाय तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं जेणेकरून झटपट आपलं लोणीसुद्धा तयार होतं. तुम्हाला जर पांढरं शुभ्र आणि रवेदार तूप हवं असेल ना, तर तुम्ही 1 चम्मच विरजण टाकून त्याच्यामध्ये साय 10-12 दिवसाची साठवून घ्यायची आणि मस्त मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. तर बघा सतत याला हलवत राहायचं जेणेकरून जळणारसुद्धा नाही आणि कुठला वाससुद्धा लागणार नाही. तर बघा जवळपास ना पाऊण किलोच्या जवळपास 13 दिवसाची जी साय साठलेली होती त्याचं तूप निघालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग? आवडला असेल माझ्या चॅनलला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला भरभरून असा सपोर्ट करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. सबस्क्राईब मी, लाईक मी.